तर पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। भाजपनं माझ्या प्रभागात पैसे वाटले असा आरोप त्यांनी केलाय। 26 वर्ष ज्यांच्यासाठी काम केलं त्यांनी माझ्या विरोधात येऊन प्रचार केला, याचं मला दुःख आहे, याची मला खंत वाटते असंही प्रशांत जगताप यांनी म्हटलंय। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला प्रशांत जगतापांनी महत्त्वाची ठरली असे प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत। मतदानाचा हक्क बजावलाय, कशा पद्धतीनं तयारी होती, कशा पद्धतीनं लोक मतदान करतील असं वाटतं? आता मतदान करून बाहेर पडतोय। खात्री आहे की या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा दैदिप्यमान विजय होईल। या ठिकाणी भाजपने जो भ्रष्टाचार केला, इथं तब्बल 68 कोटी रुपयाचे बजेट त्यांना मिळालं, साधारणतः 15 कोटीची पण कामं नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि त्याबरोबर सौजन्याने वागणं, सगळ्या बाकीच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टीमध्ये कालपर्यंत भाजपच्या उमेदवारांचे नाही का एकूणच वडील असतील किंवा त्यांचे कुटुंब पैसे वाटताना पकडले गेले। त्यामुळे एकूणच काही जरी असलं तर वानवडी साळुंकेवर प्रभागामध्ये प्रशांत जगताप, रत्नप्रभा जगताप किंवा एकूणच केंद्रीय परिवारांनी केलेल्या कामाच्यावर मतदान मिळणार आहे। लोकांचा उत्साह पाहता खूप चांगल्या लीडने निवडून येऊ याची खात्री आहे। आता मागचा महिना जर मागं उलटून बघायचं झालं तर काय दिसतं? मनात खरं दुःख आहे। ज्या पार्टीमध्ये 26.5 वर्ष राहिलो त्या पार्टीच्या एकूणच नाही का अस्तित्वासाठी खूप नका संघर्ष केला। अशा परिस्थितीमध्ये पार्टीने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा विचार न करता एक वेगळा निर्णय घेतला आणि त्या निर्णयानंतर सुद्धा मला माझ्या आयुष्यभराचं दुःखही राहील की ज्या प्रशांत जगतापांनी 26.5 वर्ष ही पार्टी जगवण्याकरता, मोठी करण्याकरता जे कष्ट घेतले, खास करून पार्टी फुटल्यानंतर जे कष्ट घेतले, त्याच पार्टीने मला माझ्या मातोश्रींना पराभूत करण्याकरता इथं माझ्या विरुद्ध उमेदवार उभे केले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।